नागपूर येथील 16 वर्षीय ख्वाहिश देवराम नागरे या विद्यार्थ्याने सोमवारी शैक्षणिक दबावातून आपले जीवन संपवले। ख्वाहिशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। तत्पूर्वी आपल्या पालकांसाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी सुसाईड नोट लिहिली आहे। ख्वाहिशला नुकतेच त्यांच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीटच्या तयारीसाठी बालाघाटवरून नागपूरला पाठवले होते। तो हिलटॉप भागातील हॉस्टेलवाला या वसतिगृहात राहिला होता। या घटनेवरून पोलिसांनी देखील पालकांना आपल्या पाल्यांवर जबाबदारीचे ओझे न टाकण्याचं आवाहन केलंय। 8 वाजता एक घटना समोर आली। त्या घटनामध्ये ख्वाहिश देवराम नागरे नावाचे एक मुलगा होते, ते सुसाईड कमिट केले। ते प्रॉपरली बालाघाटचे होते आणि नागपूरमध्ये ते फिजिक्सवाले कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे ते नीटची तयारी करत होते। त्यांनी सुसाईड करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट त्यांनी टाकले होते आणि त्या सुसाईड नोटमध्ये मी तुम्हाला वाचून सांगतो। ते सुसाईडमध्ये त्यांनी लिहिले, सुसाईड नोटमध्ये, सॉरी मम्मी पापा जी, नहीं होगा मुझसे, सॉरी 1.5 वीक से लग रहा था कि कुछ नहीं कर पाऊंगा, सॉरी, थैंक यू हर चीज़ के लिए, आई लव यू मम्मी पापा। आणखी त्यांनी बरेचसे स्टेटमेंट लिहिले। तर जे पेरेंट्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या मुलावर कृपया करून प्रेशर टाकू नका। त्यांना तुम्ही त्याच्यासोबत डिस्कस करा की त्यांना काय व्हायची आहे, त्याचं एम काय आहे, पण तुमच्या जे एक्सपेक्टेशन आहे ते त्याच्यावर तुम्ही टाकू नका, कारण की असं पण होऊ शकतं की ते त्याच्यावर ते मेंटल प्रेशर पडू शकतं आणि ते जे काल झाले आणि बरेचसे असा केस होतात नॉर्मली समाजामध्ये, त्यामध्ये ते मुलं जे आहे ते सुसाईड करतात। तर पोलीस दलाच्या वतीने मी सर्व जे पेरेंट्स आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो, कृपया करून तुम्ही तुमच्या मुलासोबत डिस्कस करा आणि त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर टाकू नका। धन्यवाद। त्याचं नाव काय, पण तो कशाची तयारी करतो? त्याचं नाव होते ख्वाहिश देवराव नागरे आणि ते बालाघाटचे होते आणि ते नीट परीक्षा, जे मेडिकलची परीक्षा होते, मेडिकलचे जे एंट्रन्स एक्झामची परीक्षा होते त्याची तयारी करत होते। उमर त्याचं 16 वर्ष उम्र होते।